मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे बाप्पा गणपती मोर, गणपती बाप्पा मोरया, चला गणपती बाप्पा मोरया. एक सुपारी दे, एक रुपया दे. बस 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 त्याच्यातच आहे ना ताट. सिद्धांत त्याच्यावर लाव ना गाणी.
गुड इव्हनिंग. संध्याकाळ झाली आता आणि आता वाजले, तुम्ही जसं बघू शकता घड्याळात 7 वाजलेले आहेत आणि आता मी इथे चहा करते माझ्यासाठी. आणि आज मी ही घातली होती साडी, जसं मी तुम्हाला बोलले होते काल की मी ही साडी घालणार आहे आणि त्यावर हे ब्लाऊज घालणार आहे दाखवलं होतं. आणि त्याचबरोबर ब्लू, पिंक, ग्रीन पण आहे या ब्लाऊजमध्ये इथे. सो ग्रीन असं सगळं मिक्स करून मी घातलं होतं. आणि हे केस मी आता बांधले, मगाशी झोपले होते, जरा वेळ पडले होते. सो तेव्हा मी जरा वेळ केस बांधले. सो आता मी करते चहा. सगळे गेले आहेत खाली, सगळे म्हणजे आई, बापू, सिद्धांत, शिवराज आणि सानू सगळे खाली गेलेत. मलाही जायचंय, मी थोड्या वेळाने जाईल. तर आता मला आवरायचे, तुम्हाला भांडे दिसत आहेत, हे सगळे भांडे आवरणार आहे आणि त्यानंतर खाली जाणार आहे. कारण आज कालपासून असं म्हणजे जी दगदग होती, काल जसं तुम्हाला सांगितलं होतं की मी हरतालिकेची पूजा वगैरे केली, त्याच्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत जागून मग नैवेद्य वगैरे दाखवला आणि नंतर 12 नंतर मग आम्ही खिचडी खातो. मग 12 नंतर मग खिचडी केली, खिचडी खाल्ली. तेव्हा मग ह्यांचं जरा गणपतीचं डेकोरेशनचं काम चालू होतं. तर ते गणपतीचं डेकोरेशन काम काय झालं नाही, कारण त्या काहीतरी प्रॉब्लेम होता, ते काहीतरी नीट लागत नव्हतं. मग अशीच चांगलं वाटत होते ते केस ढिल्ले होते तेव्हा, हे आता फारच बैवानी वाटतंय. सो आता मी ठेवलाय माझ्यासाठी चहा. सो आणि त्यानंतर मला बघू किती मस्त दिसते ना साडी, छान दिसते, मला खरंच खूप आवडली. आणि साऊथ लुकमधली थोडीशी अशी छान वाटते, तुम्हाला दाखवते मी. मस्त वाटते, हे बघा, खूप भारी वाटते साडी, छान वाटते. ते भांडं पडलं. सो जी आहे तुम्ही बघू शकता, मस्त वाटते. आणि ह्यामध्ये जसं मी म्हटलं होतं की कॉन्ट्रास्ट खूप मस्त दिसेल, त्यामुळे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि त्याला पिंक बॉर्डरमुळे भारी वाटतंय. तर तुम्हाला कशी वाटते साडी मला नक्की सांगा. या पद्धतीने आवरलेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवते मी काय काय स्वयंपाक केला होता आज दुपारी. कारण तेव्हा काय झालं, म्हणजे होता वेळ, आज भरपूर वेळ होता. कारण आज आम्ही सकाळी 11 वाजेच्या आत गणपती बसवून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही पूजा केली, म्हणजे सगळं पूजा वगैरे विधी म्हणजे सगळी झाली. त्यानंतर मग आम्ही स्वयंपाक केला. मी तुम्हाला दाखवते की मी काय काय बनवलं होतं. तर इथे सगळं आहे बघा, मी तुम्हाला आता दाखवते जसं आहे तसंच. हे तुम्ही बघू शकता, हे तर तेल आहे. तर ही छोलेची भाजी केली होती, छोले भटुरे स्पेशल होतं आज. आणि इथे आहे, तुम्हाला दिसू शकतात, भजे, भटुरे आणि मोदक एकत्रच ठेवलेले आहेत. भजे, भटुरे आणि मोदक. आता आज रात्री इतका स्वयंपाक आहे की आता काहीच स्वयंपाक करावा लागणार नाहीये. आता करायचं आहे गौरीसाठी सगळं फराळाचं, गौरीसाठी सगळं फराळाचं, चिवडा वगैरे करणार आहे आता. सो बघूयात काय होतंय. तर इथे आहे भात, इथे आहे खाली वरण. मी हे परत ठेवून देते, मी तेव्हा झालं तेव्हा दाखवलं नाही कारण तेव्हा वेळच नाही भेटला मला. आणि ह्या कढईत आहे बटाट्याची भाजी, काढून काहीच ठेवलं नाही कारण काय होईल तर रात्री जेवायचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. मला ना एका हातात फोन पकडून आणि एका हातात हे करून दाखवता येत नाहीये. हां, यामध्ये काय आहे बरं, हां, यामध्ये आहे कुरडई पापड आहे. तर हे सगळं आता दुपारचं जेवण झाल्यावर राहिलेलं आहे. तर रात्री आता हेच खाणार आहे. तर मग बाकीचं फराळाचं वगैरे करायचं आहे. आता चिवडा वगैरे करायचा आहे. आता संध्याकाळी फराळाची तयारी करायची आहे. सगळं चिवडा वगैरे जसं मी तुम्हाला बोलले, मला लाडू आणि ते एका एक गोष्टी करायच्या, शंकरपाळे, करंजी, सगळ्या गोष्टी करायच्या. सगळं रेडी आहे, सगळं तर करायचंच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. तर आता मी घेते पटकिनी चहा आणि मी तुम्हाला गणपती दाखवते आमचा, आम्ही बसवलेला. जसं तुम्ही सकाळी बघा, म्हणजे मी मगाशीच्या क्लिपमध्ये बघितलाच असेल. तर हो, मी आधीच टाकली वाटते क्लिप, तर तुम्ही बघितलाच असेल. आणि त्याचबरोबर इथे मी हा ब्लॉग फिनिश करेल कारण आता
गणपती चे आहे सगळी जी पूजा वगैरे सगळं जे काही नैवेद्य केला होता ते सगळं म्हणजे ऑलमोस्ट झालंय आणि आता काही नाही. आता मी खाली जाणार आहे. खाली मे बी गेले तर जाईल कारण काय झालंय की एक मिनिट कारण काय झालंय मिरवणूक वगैरे तर तशी काही नाहीये. सोसायटीतली पण मिरवणूक वगैरे तशी झाली आहे. शॉर्टच केली होती. गणपती बसवणार आहे त्यामुळे बघू गेले तर जाईल अदरवाईज नाही जाणार. बघूयात म्हणजे सिच्युएशनवर डिपेंड करतं. माझं हे सगळं आवरलं तर. आणि तुम्ही बघू शकता मागे भांडे लावायचे आहेत सगळे ट्रॉलीमध्ये. ते भांडे थोडेफार दुपारचे आहेत ते घासायचे आहेत. लगेच घासले नव्हते तर आता घासायचे आहेत. आणि तुम्हाला दाखवू हे मंगळसूत्र मी ना हे घेतलं होतं रविवार पेठेतलं. इतकं सुंदर जे मी मंगळसूत्र तुम्हाला मी दाखवत होते हे असे मी 3-4 पॅटर्न मस्त रविवार पेठेतनं घेतले आहे आणि हे खूप सुंदर आहे. असे तुम्ही जर का रविवार पेठेत जात असाल तर सोमेश्वराच्या लाईनमध्ये एक होलसेलचं दुकान आहे. त्याचं नाव मला आठवत नाही आहे पण मला जर का भेटलं तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तुम्हाला. खूप सुंदर सुंदर पॅटर्नचे माहिती का मंगळसूत्र आहे. म्हणजे तुम्हाला जर का अँटिक किंवा असं डिफरंट घालायची जर का सवय असेल तर तुम्ही घालू शकता कारण मला असंच आवडतं. मला म्हणजे सोन्यातलं वगैरे पण आहे पण काय होतं हे असे घालायला म्हणतं की थोडंसं फॅन्सी कधीतरी वेगळं छान वाटतं. किंवा मग 1 ग्राममधलं कलेक्शन असे वेगळे मी घालत असते. सत्यनारायणच्या दिवशी वेगळी घातलं होतं तर गौरीच्या वेळेस अजून एक आहे ते घालणार आहे. तर ह्या प्रकारे असे जे आहेत 2-3 पॅटर्न मी घेऊन ठेवलेले आहेत तर मस्त वाटतात. तर इथेच मी माझा हा ब्लॉग फिनिश करते कारण आता काही काम म्हणजे आता काही नाही. आता ह्यानंतर काय हे आहे जेवण स्वयंपाक तोच आम्ही जेवणार आहे. चिवडा वगैरे करणार आहे तर ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये ॲड करेल. जे काही फराळाचं करणार आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये मी ॲड करेलच आणि तसं ॲड करत तुम्हाला दाखवत जाईल काय मी करते कशी प्रिपरेशन करतोय आम्ही गौरीसाठी. तर ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कराल शेअर कराल चॅनलला सबस्क्राईब कराल आणि त्याचबरोबर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला त्या बेल नोटिफिकेशनवर सुद्धा क्लिक करावं लागेल म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. आणि त्याचबरोबर असेच व्हिडिओ अजून बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करावा लागेल. म्हणजे काय होईल आपला जो हा मराठीचा जो व्लॉग चॅनल मी स्टार्ट केलेला आहे हा सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि मला खूप छान वाटेल की आपल्या ह्या सगळ्या मराठी मित्रमैत्रिणींबरोबर जवळ हा चॅनल पोहोचलेला आहे. आणि त्यानंतर आपण सगळे छान गप्पा मारू शकतो बोलू शकतो म्हणून मी हे स्टार्ट केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय याचा मला रिस्पॉन्स द्या आणि ह्या रिस्पॉन्सवरच मी अजून पुढचे जे व्हिडिओज आहेत ते घेऊन येणार आहे आणि तुम्हाला नक्कीच ते आवडेल अशी माझी असं मला वाटतं. आणि माझी अपेक्षा आहे ही की तुम्ही मला सांगावं की अजून तुम्हाला काय बघण्यात म्हणजे इच्छा आहे वगैरे. तर तसं मी त्या हिशोबाने माझ्या ब्लॉग्समध्ये ॲड करत राहील आणि तुम्हाला सांगत राहील. आणि तुम्हाला अजूनही या चॅनलवर वेगळं जरी काही बघायचं असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता. मी नक्कीच ते घेऊन येईलच. पण तुम्ही येत्या व्हिडिओजला म्हणजे आता मी थोड्या दिवसांनी ठरवणार आहे की स्पेशल एका वेळेत करावं. बट जनरली दुपारीच मी आजपासून ब्लॉग अपलोड करणार आहे. रोज मला संध्याकाळ होते तर संध्याकाळी आता गणपती गौरीमुळे लोकांकडे वेळ नाहीये मलाही माहिती आहे. कसं मला वेळ नाही तसं तुम्हालाही नसेल. तर दुपारच्या वेळेत आपण थोडं शांत असतो तर दुपारी 2-3च्या वेळेनुसार मी माझा ब्लॉग आता शेअर करणार आहे. तर नक्कीच चॅनलवर तत्पर राहा. तुम्ही कधीही व्हिडिओ जर का मिस झाला तर चॅनलवर जाऊन चेक करा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच सापडेल. भेटूया अजून नवीन एका ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओमध्ये. आणि त्याचबरोबर तुम्ही माझ्या हिंदी चॅनलला सुद्धा बघू शकता. माझा जो मुलांसाठीचा चॅनल आहे तो पण बघू शकता. आणि जर का तुम्हाला वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन्स हवे असतील तर त्याचा चॅनल आहे तो पण बघू शकता. तिन्ही डिस्प्लेवर आत्ता तुम्हाला दिसत असतील. सगळे चॅनल्स तुम्ही बघू शकता. आणि भेटूया अजून एक छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. चांगली तुमची तयारी असू द्या. तुम्ही जर का अजूनपर्यंत मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर रोहिणी हमकर ह्या हँडलवर मला फॉलो करा आणि तुमचे गणपतीचे गौरीचे फोटोज माझ्याबरोबर शेअर करा. तुम्ही कसं आवरलं तुम्ही कुठली साडी घातली कसं आवरलं कसं म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करा. मला टॅग करा म्हणजे मला कळेल की तुम्ही कशा प्रकारे सगळं करताय. तर जसं मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडतं तसं तुम्हीही माझ्याबरोबर शेअर करा म्हणजे मला आपण ॲज एक फॅमिली वाटू. तर भेटूया अजून एक छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या. आणि सगळ्यात ना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि गौरी आगमनाची तयारी अशीच राहू द्या, जोरजोरात राहून द्या आणि भेटूया नक्कीच लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये.